श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ। भक्त हो, आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 31 पाहणार आहोत। या अध्यायात गुरुकृपेने भक्ताच्या जीवनातील संकटे कशी दूर होतात आणि श्रद्धा व सबुरीचे महत्त्व काय आहे याचे सुंदर वर्णन आहे। हा अध्याय शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण शेवटी या अध्यायातील एक अतिशय महत्त्वाचा गूढ संदेश आपण जाणून घेणार आहोत। एका भक्ताच्या मनात अनेक प्रश्न आणि चिंता असतात। संसारातील अडचणी, भविष्याची काळजी आणि मनातील अस्थिरता यामुळे त्याला शांतता मिळत नाही। अनेक उपाय करूनही त्याच्या मनाला समाधान मिळत नाही। शेवटी तो श्रीगुरूंच्या चरणी येतो। नम्रतेने वंदन करून तो आपले दुःख सांगतो। श्रीगुरू त्याची व्यथा शांतपणे ऐकतात। ते त्याला सांगतात की जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतात, त्यापासून कोणीही पूर्णपणे मुक्त नाही। पण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या बळावर प्रत्येक संकटावर मात करता येते। गुरु त्याला समजावतात की अनेकदा माणूस परिणामाची घाई करतो। लगेच फळ मिळाले नाही की श्रद्धा डळमळते, पण गुरुकृपा योग्य वेळीच फळ देते। त्यामुळे अधीर न होता विश्वास टिकवणे आवश्यक आहे। भक्त गुरूंच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवतो। तो नियमित नामस्मरण, प्रार्थना आणि सत्कर्म यांचा मार्ग स्वीकारतो। हळूहळू त्याच्या जीवनात बदल घडू लागतात। त्याच्या मनातील भीती कमी होते, विचार स्थिर होतात आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते। त्याला समजते की सर्वात मोठा चमत्कार म्हणजे बाह्य परिस्थिती बदलणे नव्हे, तर मनात धैर्य, समाधान आणि श्रद्धा निर्माण होणे होय। अध्यायाच्या शेवटी भक्त गुरूंच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होतो। त्याला खात्री पटते की गुरु कधीही आपल्या भक्ताला सोडत नाहीत। अध्यायातील शिकवण गुरुवर अढळ विश्वास ठेवणाऱ्याला योग्य वेळी योग्य मार्ग मिळतो। संकटे कायमची नसतात। धैर्य आणि श्रद्धा यामुळे त्यांवर मात करता येते। अहंकार सोडून नम्रतेने गुरूंचे स्मरण केल्यास मनशांती मिळते। खरा चमत्कार म्हणजे मनातील अज्ञान, भीती आणि अस्थिरता दूर होणे। भक्त हो, अध्याय 13 मधून आपल्याला गुरुवरील अढळ श्रद्धा आणि समर्पणाचे महत्त्व समजते। जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या अध्याय 32 साठी नक्की भेटा। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।